नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जिनेनियाने इंस्टाग्रामवर आषाढी एकादशी निमित्त एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। तो व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। सर्व वारकरी विठुरायाचे भक्त गेल्या काही महिन्यापासून या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते। संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी विठुरायाची पूजा केली जाते। पूजा, उपवास अशा भक्तिमय वातावरणात एकादशीचा हा उत्सव साजरा केला जातो। सामान्य लोकांप्रमाणेच मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटीच्या घरी आषाढी एकादशी निमित्त उपवास केला जातात। याची खास झलक अभिनेत्री जिनेनिया देशमुखने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेली आहे। महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून रितेश देशमुख व जिनेनिया यांना ओळखलं जातं। जिनेनिया मूळची महाराष्ट्रीयन नसली तरी मराठी सण, उत्सव, परंपरा ती मोठ्या आनंदाने साजरे करत असते। त्यामुळे देशमुखच्या सुनबाईचं सोशल मीडियावर नेहमी कौतुक केलं जातं। आषाढी एकादशी निमित्त जिनेनिया आपल्या दोन्ही मुलांसह लातूरच्या घरी गेलेली आहे। देशमुखचं मूळ घर लातूरला आहे। या ठिकाणी सणवाराला सगळे कुटुंब एकत्र जमतात। जिनेनियाने घरातील सगळे लहान मुलं एकत्र पंक्तीला बसवल्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। एकादशी निमित्त अभिनेत्रीच्या घरी खास उपवासाची थाली बनवण्यात आली होती। वरीचा भात, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, ड्रायफ्रूट, राजगिऱ्याच्या पुड्या या पद्धतीने संपूर्ण अशी ही उपवासाची थाली होती। हा व्हिडिओ शेअर करत जिनेनियाने याला एकादशी निमित्त लातूरच्या घरी खास जेवण असे कॅप्शन दिले आहे। जिनेनिया वडपौर्णिमा, आषाढी एकादशी, गणपती, दिवाळी असे सगळे सण मोठ्या हौसाने साजरे करते। या दोघांनी नुसतेच जोडीने अंबानीच्या लग्न सोहळ्यात उपस्थिती लावली होती। यावेळी देखील अभिनेत्रीने मराठमोळा लुक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। जिनेनिया व रितेश ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी जोडी आहे। रितेश व जिनेनिया हे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात। दरम्यान रितेश जिनेनियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रितेश आता बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचं होस्टिंग करणार आहे, तर अभिनेत्री जिनेनिया देशमुख लवकरच आमिर खानच्या सितारे जमीन पर या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।